जुनी पेन्शन संघटना अकोला शाखा बार्शी टाकळीच्या वतीने अकोला जिल्हा सोशल मीडिया प्रमुख गजानन राठोड व बार्शी टाकळी तालुकाध्यक्ष योगेश कोहर तसेच सचिव अभिजित पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व टू व्हीलर व फोर व्हीलर वाहनांवर वोट फॉर ओपीएस चे स्टिकर लावत जो आम्हाला जुनी पेन्शन देईल त्यालाच मतदान करण्याचा निर्धार यावेळी या पेन्शन फायटर्सने केला आहे। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे शाखा बार्शी टाकळी येथे आपण वोट फॉर ओपीएसचे स्टिकरचे अनावरण केलेले आहे आणि स्टिकर लावण्यात आलेले आहेत। आमचे काही ज्येष्ठ सहकारी बांधव इथे उपस्थित आहेत। श्री गोतरकर सर यांचं आपण मत ऐकून घेऊया। जुनी पेन्शन ही म्हातारपणाची आधारकाठी आहे। जुनी पेन्शन इतकी गरजेची आहे की जर पेन्शन नसलं तर म्हातारपणात त्या लोकांनी जगायचं कसं, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होत आहे। जर इतर राज्यात जुनी पेन्शन आहे, आपल्या राज्यात सुद्धा शासनानं हा विषय गांभीर्यानं घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करून या सर्व नवीन कर्मचाऱ्यांना एक दिलासा देणं गरजेचं आहे। जुनी पेन्शन नसल्यामुळे कर्मचारी हवालदिल झालेले आहेत आणि पुढचं भविष्य त्यांना अंधकारमय दिसत आहे। तरी माझी शासनाला विनंती आहे की जुनी पेन्शन जशी आहे तशी तात्काळ लागू करावी। धन्यवाद सर। जुनी पेन्शन खडतर परिस्थितीमध्ये अतिशय मेहनतीने काम करत आहे। कमी भौतिक सुविधा असतानाही गुणवत्ता देण्याचं काम करत आहे। अशा वेळी त्याला त्याची हक्काची जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे आणि इतर राज्यामध्ये जर ती मिळत आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये का नाही। तर माझा हा इथल्या ज्या सत्ताधारी त्यांना प्रश्न आहे की आमच्या जुनी पेन्शन योजना सरसकट जशीच्या तशी आम्हाला लागू करावी आणि त्यासाठीच आमचा हा नारा एकच मिशन जुनी पेन्शन।